तर एकीकडे अपाचे हेलिकॉप्टर हे दाखल होत आहे, तर दुसरीकडे भारतीय हवाई दलात 62 वर्ष सेवा दिल्यानंतर MiG-21 हे लढाऊ विमान 19 सप्टेंबरला निवृत्त होत आहे। चंदीगड एअरबेसवर या लढाऊ विमानाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतर विमानाच्या सेवा अधिकृतपणे संपतील। तर या नेमक्या MiG-21 याचा वर्षाचा 62 वर्षांचा विलक्षण प्रवास नेमका कसा होता तो पाहूयात। MiG-21 भारताच्या हवाई दलात 1962 या वर्षी दाखल झालं। MiG-21 भारताचं पहिलं वायुवेगी विमान। भारतीय हवाई दलानं 870 हून अधिक MiG-21 विमानं उडवली आहेत। चपळ वायुवेगी क्षमतेमुळे MiG-21 ला पसंती मिळाली आहे। अपघातामुळे MiG-21 हे बदनाम झालं होतं। तर या संदर्भात निवृत्त लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांचं विश्लेषण पाहूयात। SSR कडून आपल्याला हे विमान मिळाले आणि हे विमान या विमानाने अतिशय चांगलं असं काम केलं। खास तर त्यांनी 1971च्या लढाईमध्ये चांगलं काम केलं, ज्यावेळेला आपण पाकिस्तानच्या हवाई दलावरती विजय मिळवला। त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये त्यांनी 1999च्या कारगिल युद्धात सुद्धा भाग घेतलेला होता आणि काम चांगलं केलं होतं। परंतु त्याच्यानंतर एक अपघाताची मालिका सुरू झाली आणि या विमानाला एक फ्लाइंग कॉफिन म्हणजे विध्वंसक विमान अशा प्रकारे नाव देण्यात आलं। याला कारण अनेक होती। एक तर विमान हे थोडं म्हातारं होत होतं, तंत्रज्ञान जे होतं ते कमी पडत होतं। त्याला अनेक वेळा अपग्रेड करायचा प्रयत्न केला, पण ते अपग्रेड पुरेसे झाले नाही आणि जवळजवळ 400 अपघात झाले या विमानाचे आणि 200हून जास्त वैमानिक या लढाईमध्ये या ट्रेनिंगमध्ये हे मारले गेले। तर एकीकडे MiG-21 हे विमान निवृत्त होते, तर दुसरीकडे अपाचे हेलिकॉप्टर हे ताकदवर हेलिकॉप्टर भारताच्या सैनिकी ताकदीमध्ये येत आहे। यासोबतच जेम विशेषमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। बघत राहा जय महाराष्ट्र।